होते आणि सर्व काही या मैदानावरतीच त्यांचं चालू होतं, परंतु त्यांच्या ठिकाणी द्वितीय क्रमांक आलाय, त्यांचं हार्दिक अभिनंदन. आसरे संघ तुमचा तृतीय क्रमांक आलाय, आपलं देखील हार्दिक अभिनंदन. आणि प्रथम क्रमांकाचा सोमेश्वरवाडी टीम छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण हे जे रायरेश्वर चषक आपण ठेवलंय, कालचा दिवस जो होता 4 तारखेला 1645 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती आणि 2 दिवसापूर्वी तो दिवस होऊन गेलाय. त्या दिवसानिमित्त आपण या ठिकाणी रायरेश्वर चषक ठेवलं होतं. चला तिन्ही टीम जे आहे, दोंडेवाडी टीम पुढे या, सोमेश्वरवाडी टीम जगन्नाथ मांढरे चला विनंती, जगू आपल्या टीमला घेऊन पुढे या. आणि आश्रय संघ, चला आश्रय संघाला देखील विनंती, आश्रय संघ सर्व जे खेळाडू आहेत व्यासपीठाच्या पुढे यायचं आहे. एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत, कारण आपण जर पाहिलं तर आजचा दिवस म्हणजेच अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसासाठी खऱ्या अर्थाने संपूर्ण दोंडेवाडी आणि भोर तालुक्याची एक मागणी होती की महाराष्ट्रामधील नामांकित समालोचक आपणा सर्वांचे लाडके जयजी भोसले सर यांना आपल्याला बोलवायचं आहे. आणि अगदी आपण जर पाहिलं तर सर्वच डेट त्यांच्या फुल आहेत, परंतु खऱ्या अर्थाने त्यांनी एक दिवस दिलाय या अंतिम स्पर्धेमध्ये, या अंतिम दिवसामध्ये. तर प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती आपण महाराष्ट्रातील नामांकित समालोचक आकडे तज्ञ, खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय जयजी भोसले सर यांचा आदरपूर्वक आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मी बापूंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयजी भोसले सर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. आज खऱ्या अर्थाने त्यांच्याच आवाजाने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांच्या पसंतीचा लाडका आवाज आपल्या सर्वांचा जयजी भोसले सर यांचा विशेष सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. कारण आम्हादानाकरी शब्दांची जरूरत नाही, शब्द त्यांचे रत्नासारखेच आहेत आणि खूप चांगलं समालोचन त्यांनी केलंय. त्यांचा हार्दिक आभार आपण या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करूयात. खेळाडूंना विनंती आहे की तुमची बसण्याची व्यवस्था केली तर सर्वांनी पुढे या प्लीज. टीम दोंडेवाडी टीम आपण थोडंसं सहकार्य करा. जे बाकीच्या टीम आहेत त्यांना सर्वांना इथे पुढे बसून घ्या, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आसरे टीम नाना पुढे या प्लीज. सतीश सनस आपल्याला विनंती आहे आपली संपूर्ण टीम घेऊन पुढे या. चला सोमेश्वरवाडी टीम जगन्नाथ मांढरे इथे बसायची व्यवस्था केलेली आहे, बैठक व्यवस्था आहे, त्यामुळे जगन्नाथ मांढरे आपल्या संघाला घेऊन इथं पुढे या. चला विनंती, तुमचं हार्दिक अभिनंदन, तुम्ही प्रथम क्रमांक पटकवला, परंतु आता आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. सोमेश्वरवाडी जगन्नाथ मांढरे यांना मी विनंती करतोय आपली संपूर्ण टीम घेऊन पुढे या. पुढे चेअर खाली आहेत, सर्वांनी पुढे येऊन बसण्याची व्यवस्था तुमची केली तर तुम्ही बसून घ्या, आम्ही तुम्हाला विनंती करतोय. मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा प्रथमतः आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. या ठिकाणी आपण जर प्रथम क्रमांकाचा विचार केला, आपल्या भोर तालुक्याचा अभिमान, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष, माजी पुणे जिल्हा बांधकाम समितीचे अध्यक्ष, सभापती, सन्माननीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रणजितदादा शिवतारे यांनी दिलेले आहे, त्यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भोर तालुका पंचायत समिती भोरचे सभापती सन्माननीय श्रीधरदादा केंद्रे यांचे देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी 31,000 रुपये सन्माननीय अमरदादा बुदगुडे अध्यक्ष भोर तालुका भारतीय जनता पार्टी आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत भाबवडी त्यांचा पण हार्दिक आभार व्यक्त करूयात. खरं तर ज्यांच्यामुळे हे मैदान कोणालाही सहजासहजी उपलब्ध होत नाही, ज्यांच्यामुळे आपल्याला मैदान उपलब्ध झाले, एकदा जोरदार टाळ्या महेशदादा पाटील यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. आणि मला वाटतं आयोजक कमिटीकडून हा खास सन्मान आहे, आपण आयोजक कमिटीकडून महेशदादा पाटील यांचा या व्यासपीठावरती सन्मान करूयात. माईची उपदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन महेशदादांमुळे आपल्याला मैदान उपलब्ध झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस आणि त्याचबरोबर आपल्या दोंडेवाडीचा स्वाभिमान अभिमान सन्माननीय EPI बापू यांना विनंती करतो, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ज्ञानेश्वरजी दोंडे साहेब यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण माईची उपदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अगदी हा सन्मान आपण जर पाहिला तर खास आहे, कारण संपूर्ण ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय महेशदादा पाटील साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपणा सर्वांचे लाडके, खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या सहकार्यातून ही संपूर्ण स्पर्धा उभी करण्यात आली, अर्थातच आदरणीय महेशदादा पाटील साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय चषक सौजन्य कैलासवासी राजकुमार महेश्वरी यांच्या स्मरणार्थ आनंद शेठ यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. तदनंतर मालिकावीरसाठी या ठिकाणी सायकल आहे, ती सायकल जनार्दन दादा देशमुख बडा शेठ त्यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. इथे आलेले आहेत ते सन्माननीय जनार्दन दादा देशमुख यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
सन्माननीय जनार्दन दादा देशमुख बडाशेठ, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मागील वर्षी देखील त्यांनी पारितोषिक दिलं होतं आणि या वर्षी देखील त्यांनी दिलेलं आहे. त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण त्याचा सन्मान करतोय. या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी चषक सन्माननीय गणेशदादा क्षीरसागर साहेब, प्रोप्रायटर गणेश चाट कॉर्नर, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. तदनंतर या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह सौजन्य अंबावडे गावचे सुपुत्र सन्माननीय विशारदादा मानकुंबरे उद्योजक, त्यांचा पण हार्दिक आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर श्री तेजसजी धोंडे, त्यांचा पण सन्मान करूयात. ते इथे आहेत. जयमला टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्यांना विनंती तेजसदादा आपण असाल तर व्यासपीठावरती या ठिकाणी फटाके आणि जेवण सौजन्य सन्माननीय बापूंचंही आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सर्व जे चेंडू सौजन्य होतं, संदीपदादा आहेत का? संदीपदादा राजवड्याचा पुन्हा एकदा आपण सन्मान करूयात, कारण तुमचं कार्य दादा खूप मोठं आहे आणि कर्नावडगावचे सुपुत्र संदीपदादा राजवडे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. या स्पर्धेचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये सामनावीरसाठी टी शर्ट सन्माननीय तानाजीदादा धोंडे महाराष्ट्र चहा, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. उत्कृष्ट फलंदाज जे सौजन्य होतं कुमार नैतिक धोंडे, त्यांचं देखील हार्दिक आभार. या ठिकाणी मी सन्माननीय तानाजीदादा धोंडे साहेब यांना विनंती करतो, महाराष्ट्र चहाचे प्रोप्रायटर, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात, कारण चिखलगावचे सुपुत्र खूप मोठा उद्योग त्यांचा आपल्याला पाहायला भेटतो. आणि मी विनंती करतो अनिलदादा धनावडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात तानाजीदादा धोंडे साहेब. त्याचबरोबर या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज बॅट महाराष्ट्र पोलीस ठाणे पोलीस मुकुंद राठोड साहेब, त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज चषक सन्माननीय आदित्यदादा दोंडकर, त्यांचंही या ठिकाणी कौतुक करूयात. आणि उत्कृष्ट गोलंदाज शूज श्री प्रमोददादा धनावडे, प्रमोददादा यांना विनंती आपण व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर शूज त्यांच्या मार्फत देण्यात आलेले आहेत. प्रमोददादा धनावडे यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे चषक सौजन्य आहे सन्माननीय शुभमदादा गोलावडे साहेब, त्यांचा हार्दिक आभार. उत्कृष्ट फिल्डरसाठी चला प्रमोददादा धनावडे यांनी बेस्ट बॉलरसाठी या ठिकाणी शूज दिले होते. या ठिकाणी खास जो सन्मान आहे ना, ज्यांच्यामुळे ही स्पर्धा 2 दिवस पारदर्शक पडली, असे सुप्रसिद्ध अंपायर दोन्ही पंचांना विनंती करतो, सर तुमचा सन्मान खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली झाली. दोन्ही पंचांना मी आमंत्रित करतो आणि दोन्ही पंचांचा सन्मान या ठिकाणी आपण महेशदादांच्या शुभ हस्ते करूयात. महेशदादांना विनंती करतो, कारण हे 2 जे पंच आहेत ना, दोन्ही पंचांनी खूप चांगली कामगिरी केली सर. तर तुमच्यामुळे एवढ्या 24 संघांची मॅचेस बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो वादविवाद होत असतो. दोन्ही पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. महेशदादा पाटील यांना विनंती करतो, महेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी आपण पाहतो दोन्ही पंचांचा सर आपण ह्या खूप चांगले अंपायरिंग त्यांनी केले. चला तदनंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फिल्डर शूज त्याने दिलेले आहेत कुमार नितीनदादा धोंडे, त्यांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे. नितीनदादा आपण या, आपला सन्मान या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने होतोय. त्याचबरोबर सामनावीर चषक जे आहे ते सन्माननीय योगेशदादा शिवाजी दामगोडे डेकोरेटर्स, त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये खरं तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, पाणी सौजन्य खूप महत्त्वाचं आहे आणि इथे पाणी सौजन्य ज्याने केलेलं आहे अक्षयदादा चिकणे युवा उद्योजक, अक्षयदादा यांचा देखील सन्मान होतो. अक्षयदादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. खरं तर इथे हा सन्मान खूप मला वाटतं महत्त्वाचा आहे, कारण गेले 2007 पासून आसरे संघ प्रथम क्रमांक पटकवता, यावर्षी तृतीय क्रमांक आला आहे. परंतु खरंच मी त्या संघाचं कौतुक करेल आणि त्या टीमचे कॅप्टन त्यांनी या ठिकाणी स्टंप स्कोअर बुक सौजन्य केले. सतीशदादांना विनंती आहे, सह्याद्री स्पोर्टचे ओनर सतीशदादा कुठे आहेत या व्यासपीठावरती या. सतीशदादांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सूरज सतीशदादा आपण पण या, एक रिक्वेस्ट आहे, सूरज तर आम्ही घेऊच पण तुम्ही पण या. अक्षयदादा चिकणे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. या स्पर्धेसाठी पाणी सौजन्य अक्षयदादा चिकणे यांनी दिलेला आहे. आणि तदनंतर आपण या ठिकाणी सतीश सनस यांचा देखील सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आमचे देवघर पुनर्वसन गावचे सुपुत्र मिकी माऊस जे कार्टून या ठिकाणी नाचत होते, त्यांचं सौजन्य सन्मान्य हनुमंतदादा बाबू मालुसरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही या स्पर्धेच्या वतीने हनुमंत मालुसरे उर्फ बाबू यांचं कौतुक करतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक आभार.
खरं तर ही स्पर्धा जी आहे ना, ही स्पर्धा जरी 2 दिवसात पार पडली असेल तर आमच्या आयोजक कमिटी गेले 6 महिने या स्पर्धेचं नियोजन करत होते. सन्माननीय हॉटेल दुर्गामाताचे प्रोप्रायटर अक्षयजी मातगुडे यांनी मोलाचं सहकार्य केले. अक्षयदादा यांचा सन्मान आपण करतोय. अक्षयदादा कुठे आहेत? विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. अक्षयदादा या. अक्षयदादांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. मी विनंती करतो महाराष्ट्र पोलीस बापू धोंडे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. इथे व्यासपीठावरती आमचे महेशदादा बोडके देखील आले आहेत. महेशदादांबद्दल सांगेल ते महाराष्ट्र पोलीस म्हणून तर ठाण्यामध्ये काम करताना दादा तुम्ही, आणि जवळजवळ 1 कोटीचा चंदन त्यांच्या मार्फत पकडला गेला होता. म्हणजे प्रामाणिक पोलीस आहेत, कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. आम्हाला वाटते भोर तालुक्याचा अभिमान ते आहेत. त्याचबरोबर इथे API ज्ञानेश्वर दोंडे आहेत. मला वाटतं आज चिखलगावमध्ये 6 PSI 1 API आणि जवळजवळ 25 ते 30 पोलीस आहेत. आणि मला वाटतं बापू तुमच्यासारख्यांकडे बघून या ठिकाणी तरुण करतात, त्यामुळे तुमचंही हार्दिक आभार आहे. अंकुजी कंक साहेब आले, त्यांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या ठिकाणी बाजीराव दादा धोंडे त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. आणि आता बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण वळणार आहोत. तत्पूर्वी देसाई सरांना विनंती आहे आपण इकडे या. या स्पर्धेसाठी खरं तर आपण पाहिलं ना, सहजासहजी गोटे अंपायर जास्त स्पर्धेला जात नाही, परंतु या स्पर्धेसाठी काय आला फक्त बापूंसाठी. आणि इथे आपण खरंच गोट्याने खूप चांगलं मनोरंजन केलं आहे. आपण इथे गोटे अंपायरचं सत्कार करणार आहोत. या ठिकाणी विनंती आहे धोत्रे सरांना आपण या आणि आपला व्यासपीठावरती जो सन्मान होता त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. गोटे अंपायर कुठे? एक झलक होऊ द्या. खरं तर गोट्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी आपण खरंच कौतुक करूयात, कलाकार आहेत आणि काय त्यांनी पर्वणी केले. थँक्यू व्हेरी मच. आदरणीय जनार्दन दादा देशमुख यांच्या माध्यमातून हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मित्रांनो, गोटे अंपायर संपूर्ण टेनिस विश्व क्रिकेटला ज्या अंपायरनी वेड लावले ते अंपायर आपल्या आज या स्पर्धेला उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. क्या बात आहे. आणि त्यांच्यासाठी 1000चं कॅश प्राईज आदरणीय आमचे जनार्दन दादा साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना हे 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जात आहे. हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. गोटे अंपायर, मी आमदार झालो सारखं तुम्हाला काय आवडलं की नाही साहेब? खरं बोला. हा कलाकार आहे हो. एक गरीब कुटुंबाचा पोरगा, आज 20 लाख फॉलोअर आहेत आणि मला आणणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आणि धोंडे साहेब माझे भाऊ आहे. आणि मी एवढंच आहे की आता बघा ना, दिवसा बी आता काम केलं आहे. आता बालकुल मला नाईटला मॅच करायचा आहे. मी आणि कसं माहिती आहे काय, आता तुम्ही लोक पाहुणे आलेत, बरं वाटतं ना. कसं होतं माहिती आहे काय, लोक मॅच बघतात, बाउंड्री गेली, सीज गेली, पण गोटे अंपायर एवढं दिलीप एंगसरकर असू दे, रवींद्र जडेजा असो, सर मी कमसे कम ना ABP माझाला आलो आणि टेनिस क्रिकेटचा ना साला काला आहे पण दिलवाला आहे. जाता जातो हे सांगतो, धोंडे साहेब खरंच तुमच्या आज गुजरातची मॅच मी कॅन्सल केली की माझ्या भावाचा शब्द आहे, आसमा कभी झुकेगा नहीं दोस्तों, आसमा कभी झुकेगा नहीं और तुम्हारा नाम गोटे के दिल में कभी मिटेगा नहीं. धोंडे साहेब थोडा 2 शब्द माझ्या जरा बोला प्लीज 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 बोला. मला अन्न लय मोठी गोष्ट आहे सर. मी 40,000 घेतो, तुम्ही मला 1 रुपये देत नाही. हे बी असलं माझ्या साहेब. खरं खरं पण कधी माझ्या चौकीवरून कधी आलो का रे 500 दे, लगेच देतो. अगदी बरोबर बोलला गोट्या. धन्यवाद आल्याबद्दल. कधी येतो तो फोन करतो, त्याकडे जर पैसे नसतील तर हक्काने येतो पोलीस स्टेशनला की साहेब मला 500 द्या, 200 द्या, आणि तो हक्काने घेऊन जातो. त्यामुळे त्याला फुकट आणलं मी आज. खरंच तर मी खरंच चांगली गोष्ट जाता जाता मी सांगतो साहेब, खरंच नफरत बाटी कोई खरीदा नहीं, नफरत बाटी कोई खरीदा नहीं और धोंडे साहब ने खुशी बाटी तो दुनिया लेके गई.
थँक्यू सो मच गोटे अंपायर. पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार मानू आणि संपूर्ण गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी आपले मनापासून आभार मानतोय. एक सन्मान, विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कारण दोंडेवाडी संघ जर आपण पाहिला तर दोंडेवाडी संघामधील प्रत्येक खेळाडूवरती खऱ्या अर्थाने ज्यांचं अतोनात प्रेम आहे आणि दोंडेवाडी गावाला नेहमी किंवा संघाला नेहमी सपोर्ट ज्यांचा राहतो, अर्थातच परी 11 संघाचे संघ मालक आणि संपूर्ण सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र, नवी मुंबई नगरीतील खेळाडूंना खऱ्या अर्थाने एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालंय. अर्थातच परी 11 संघाचे संघ मालक सखाराम शेठ कदम यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. बापूंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते श्री सखाराम शेठ कदम गोगवे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दोंडेवाडी संघ म्हटला की या दोंडेवाडी संघाच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व आणि दोंडेवाडी गावातल्या प्रत्येक युवकाबरोबर मैत्रीचे संबंध असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सखाराम शेठ कदम यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर एक सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कारण आसरे टीम म्हटलं ना की दोंडेवाडी, आणि दोंडेवाडी म्हटलं की आसरे टीम, आसरे टीमचे ज्येष्ठ खेळाडू, लेजेंड खेळाडू अर्थातच नाना चौधरी यांचा एक विशेष सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. नाना, आपल्याला विनंती आहे या संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहिली तर रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा, मी मगाशी उल्लेख केला की भूमिपुत्र मैदान आपण जर पाहिलं तर सहजासहजी आपल्याला मिळत नाही. कारण या मैदानावरती अनेक प्रीमियर लीग मोठ्या स्पर्धा होत असतात आणि परंतु आपण जर पाहिलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आपणा सर्वांचे लाडके युवकांचे अशस्थान या विभागातील खऱ्या अर्थाने नवी मुंबई नगरीमध्ये चर्चेत असणारं नाव आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांच्या खऱ्या अर्थाने शुभ आशीर्वादाने ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. या गोष्टीचा आम्हाला आनंद होतोय. आज ते या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये हा बक्षीस वितरण सोहळा आपण संपन्न करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय आमचे विठ्ठलदादा शिरवले यांचंही या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विठ्ठलदादा शिरवले यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. द गोल्डन मॅन विठ्ठलदादा, आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बापूंना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माईची उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थाने सन्मान चिन्ह आपण त्या ठिकाणी त्यांना देतोय. घेऊन या प्लीज. अगदी आदरणीय सन्माननीय विठ्ठल दादा जे गोल्डन मॅन म्हणून संबोधलं जातं, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय आमच्या बापूंच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. इथून पुढे आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. हॅलो, या ठिकाणी खरं तर गेले 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकतो, खूप चांगलं समालोचन ज्यांनी केलेलं आहे, संतोषजी देसाई सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. त्यांचा सन्मान आमच्या गुरुदत्त कलाकार प्रतिष्ठान दोंडेवाडीच्या वतीने होतोय. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी बाजीरावदादा धोंडे यांना विनंती करतो, बाजीरावदादा धोंडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूयात. देसाई सर विनंती, आपण या. खूप चांगलं समालोचन आपण केले आणि तुमचा सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ दोंडेवाडी यांच्या वतीने होतोय. खूप चांगलं समालोचन त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूयात. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं ना, प्रथम क्रमांक सोमेश्वरवाडी टीमने पटकावला. खूप आनंद झाला. सोमेश्वरवाडी, आसरे आणि दोंडेवाडी, परंतु आसरे आणि सोमेश्वरवाडीने पटकावला, त्यामुळे खूप चांगलं वाटलं. कारण हे दोन्ही टीम आहेत ना, फक्त आतापासून नाही, म्हणजे मुंबईला मॅचेस म्हणून ते आलेत असं नाही. जवळजवळ 2007-08 कित्येक वर्ष आमचा प्रसंग आम्ही पाहतो. म्हणजे आम्ही लहानपणीपासून सोमेश्वरवाडी, वेरुळी, दुईचेवाडी आणि त्याचबरोबर हा जो संघ आहे आसऱ्याचा, गोंजरवाडी किंवा आसरे संघ, हे कायम आमच्याकडे खेळायला येत आलेत. आणि आज खरंच खूप छान वाटलं. सोमेश्वरवाडीने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक दोंडेवाडी आणि तृतीय क्रमांक आसरे. या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. यानंतर आपण एक सन्मान मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. कारण ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर या संपूर्ण स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून सूत्रसंचालन करण्यात आलं, रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा धोंडेवाडी गावची आहे आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने उत्कृष्ट सूत्रसंचालन केलं. अर्थातच भोर तालुक्याचा एक गोड आवाज संकेत धनावडे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संकेतजी या.
बापू यांना विनंती करतो की आपण संकेत यांना सन्मानित करावं. विशाल दादा, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या तालुक्याचा म्हणजेच भोर तालुक्याचा गोड आवाज संकेतजी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. या थोडस लवकर. संकेत लय चांगला कॉमेंटेटर आहे आणि खरंच लय चांगला बोर गावचा माझा लाडका भाऊ एकदम मस्त कॉमेंट्री करतो आणि मी त्याला खरंच आनंद तुला देतो आणि शुभेच्छा बी देतो. त्याचबरोबर एक सन्मान आणखी आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. अंकुशजी कंक यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संपूर्ण दोंडेवाडी टीम खऱ्या अर्थाने या दोंडेवाडी टीमला नेहमी सपोर्ट करणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे अंकुशजी कंक यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. सन्माननीय अंकुशजी कंक यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आदरणीय अंकुशजी कंक यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने ही 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली भोर तालुक्याची म्हणजेच चिखलगाव आणि चिखलगावमध्ये धोंडेवाडी टीम च्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहिली. परंतु गुरुदत्त प्रतिष्ठान दोंडेवाडी या संघाला खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य सहकार्य करण्यात आलं. भूमिपुत्र मैदान म्हटलं ना की या मैदानावरती खऱ्या अर्थाने प्रीमियर लीग मोठ्या स्पर्धा होत असतात, परंतु 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर अधिकच्या स्पर्धा होत नाहीत. परंतु हे मैदान ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलं, अर्थातच आपणा सर्वांचे लाडके महेश दादा पाटील साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांना विनंती करूया की आपले 2 शब्द या स्पर्धेसाठी 2 शब्द दादा आपण बोलावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. दादांनी सांगितलंय की मी बोलणार नाही, परंतु दादांना आम्ही एकच विनंती करू की अगदी पर्व क्रमांक 2 भूमिपुत्र मैदानावरती या ठिकाणी साजरी झालंय आणि पर्व क्रमांक 3 मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर टीम दोंडेवाडीला हेच मैदान मिळावं यासाठी आपण सर्वजण महेश दादा पाटील साहेब यांना विनंती करूया की पर्व क्रमांक 3 ची स्पर्धा याच मैदानावरती संपन्न होईल आणि तुमचा शुभ आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या दोंडेवाडी टीमवरती राहील अशी आम्ही अपेक्षा करतो. अगदी दादांनी सांगितलं की याच्या अगोदर म्हणजे जानेवारीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा होईल असा शब्द दादांनी दिलाय. त्याबद्दल दादांचं पुन्हा एकदा मी मनापासून आम्ही आभार मानतो आणि महत्त्वाचा वेळ संपूर्ण वेळ त्यांनी फायनल आणि बक्षीस वितरणासाठी दिलाय, त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार मानूया आणि बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊया. YouTube लाईव्हचं घेतलं नाही का? ओम साई MTC लाईव्ह आपलाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर एक सन्मान राहून गेलाय. आदरणीय आमचे नितीन दादा दोंडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नितीन दादा दोंडे आपल्याला विनंती या ज्यांच्या माध्यमातून आम्हाला YouTube लावलंय या प्लीज आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. त्याचबरोबर ओम साई MTC लाईव्ह अक्षय म्हात्रे आपल्याला विनंती आहे आपण या आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर आमचे DJ मास्टर आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. DJ मास्टर यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. बापूंना विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण पुढील सन्मान करावेत. तदनंतर आमचे DJ मास्टर अगदी 2 दिवस आमच्या आवाजाची ज्यांनी काळजी घेतली, अगदी DJ मास्टर यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे. घ्या ना बाबा. अगदी मुख्य व्यासपीठावरती आमचे DJ मास्टर यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत. खूप चांगल्या पद्धतीने चांगली मराठी हिंदी गाणी त्यांनी वाजवलीत. गोट्या अंपायर त्याचबरोबर मोतू पतलू यांनाही त्यांनी चांगल्या पद्धतीने डान्स करायला लावला. DJ मास्टर यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. ओम साई MTC या पण आपलाही सन्मान त्या ठिकाणी केला जातोय आणि ओम साई MTC कॅमेरामॅन तेजस इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करत आहोत.
ओम साई MTC म्हटलं ना की अगदी अल्पावधीमध्ये खऱ्या अर्थाने कमालीचा ग्राफ त्यांचा वरती गेलाय, खूप चांगल्या पद्धतीने काम केलंय आणि अनेक पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईतल्या स्पर्धा ओम साई MTC करताना आपण पाहतोय. त्याचबरोबर डेकोरेटर आमचे बंटी शेठ, आपल्याला विनंती आहे आपलाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. बंटी शेठ, आपलाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपलेही आम्ही आभार मानून, कारण आपलंही बहुमूल्य सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलंय. त्याचबरोबर पुढील सन्मान प्रमोद दादा धनावडे यांचाही सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रमोद दादा धनावडे यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती करतोय. बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण जाणार आहोत. एक सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, कारण भोर तालुका म्हटलं की भोर तालुक्याचे आमचे अध्यक्ष गणेशजी बडाळे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा इथे संपन्न होत असते. गणेश दादांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दोंडेवाडी टीम म्हटलं की खऱ्या अर्थाने गणेश दादा नेहमी त्यांच्या पाठीशी असणार व्यक्तिमत्व गणेश दादा बडाळे यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. चला, यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. तिन्ही टीम आसरे, टीम दोंडेवाडी आणि सोमेश्वरवाडी सर्वांचं अभिनंदन करूया आणि बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 1 कडे वळण्यापूर्वी आपण छत्रपतींच्या नावाचा जयघोष करूया आणि या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, गणपती बाप्पा. धन्यवाद. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 1 इथे आम्ही देत आहोत. बेस्ट बॅट्समन हा किताब प्रथमतः आपण देऊया आणि बेस्ट बॅट्समन साठी आम्हाला ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय, अर्थातच आदरणीय आमचे मुकुंद राठोड यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट मिळाले. त्याचबरोबर चषक सौजन्य नैतिक दोंडे यांच्या माध्यमातून आम्हाला चषक सौजन्य मिळालंय आणि बेस्ट बॅट्समनचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळले, परंतु बेस्ट बॅटर हा किताब जातोय ज्यांनी खऱ्या अर्थाने या मैदानावरती धावा बनवल्यात. 105 खेळाडू आहे, टीम आहे धोंडेवाडी. तेजस धोंडे प्लीज या. बेस्ट बॅट्समनचा किताब आपण देतोय आणि हा किताब देण्यासाठी या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांच्याच शुभ हस्ते आपण तेजस यांना बेस्ट बॅट्समनचा किताब देतोय. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. 105 धावा तब्बल कुठल्या तेजस धोंडे यांनी जबरदस्त बॅटिंग केली. त्यांना आपण या ठिकाणी चषक आणि बॅट देतोय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन तेजस. आपण बोलणार आहोत. स्पर्धा खूप मोठी आहे पर्व क्रमांक 2 मध्ये, परंतु आपल्याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब मिळाल्यानंतर किती आनंद झालाय तुला? आनंद खूप आहे. बोलतात ना, गावात खेळणं सोपं नसतं, अवघड होतं. पूर्ण गाव आमचं इथं होतं, सर्वांच्या अपेक्षा होत्या. चांगला खेळ झाला, टीमचा पण चांगला सपोर्ट राहिला आणि मला बोलावं लागेल, मी या ग्राउंडवर दुसऱ्यांदा खेळतोय. प्रथम मी तुमचीच टुर्नामेंट खेळतो रबरला, तिथे मला बेस्ट बॅट्समॅन भेटलेलं. आजही खेळलो, इथेही बेस्ट बॅट्समॅन भेटलं. ग्राउंडची सेवा केली 2 दिवस, त्याचं हे फळ आहे. तेजस धोंडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. बेस्ट बॅटरचा किताब अगदी आपण पाहिलं तर रायरेश्वर चषक 2025चा. तदनंतर आपण बेस्ट फिल्डर हा किताब देऊया. वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 2 आहे आणि बेस्ट फिल्डर म्हणजेच रायरेश्वर चषक 2025चा जॉन टी रोड्स. आपण पाहिलं तब्बल 24 संघ खेळले, परंतु या 24 संघांमधून एक खेळाडूने अप्रतिम कॅच घेतली आणि त्याच खेळाडूला आपण इथे बेस्ट फिल्डरचा किताब देणार आहोत. रायरेश्वर चषक 2025चा जॉन टी रोड. एनी गेसेस? बेस्ट फिल्डर पट्ट्या आहे आसरे गावचा मुंबई पोलीस महेश सनस या प्लीज. बेस्ट फिल्डरचा किताब आम्ही देतोय महेश सनस यांना आणि हा किताब देण्यासाठी
पुन्हा एकदा मी विनंती करतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट फिल्डरचा किताब देतोय. प्लीज या, कोणताही एका खेळाडून या, कारण महेश सनस या ठिकाणी नाही आहेत, परंतु बेस्ट फिल्डरचा हा किताब नितीन दादा दोंडे यांच्याकडून शूज आहेत, त्याचबरोबर चषक आहे आणि आदरणीय दादांच्या शुभ हस्ते आपण देतोय. टाळ्या झाल्या पाहिजे महेश सनस यांच्या कॅचसाठी. अप्रतिम कॅच पकडली होती आणि सामना तो फिरवला होता. धन्यवाद. यानंतर वैयक्तिक पारितोषिक क्रमांक 3 कडे वळूया आणि या स्पर्धेमधला बेस्ट बॉलरचा हा किताब इथून पुढे आम्ही देतोय. बेस्ट बॉलरचा किताब देतोय आपण. रायरेश्वर चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा आणि इथे बेस्ट बॉलर ज्यांनी मात्र 6 विकेट्स घेतल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये, प्रत्येक मॅच मध्ये अगदी बॉलिंग कडक टाकली, अफलातून बॉलिंग पाहायला मिळाली आणि पट्ट्या आहे, गावाचं नाव आहे सोमेश्वरवाडी, नाव आहे जगन्नाथ मांढरे. प्लीज या. बेस्ट बॉलरचा किताब आपण देतोय जगन्नाथ मांढरे यांना आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे लाडके आधारस्तंभ आदरणीय महेश दादा पाटील साहेब यांना विनंती करतो आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी रायरेश्वर चषक 2025चा बेस्ट फिल्डरचा किताब आम्ही देतोय आणि खेळाडू आहे जगन्नाथ मांढरे. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. टाळ्यांचा प्रतिसाद हवा आहे. काय बॉलिंग केली फायनल मध्ये, सेमी फायनल मध्ये अप्रतिम बॉलिंग केली. शूज आणि त्याचबरोबर ट्रॉफी आहे. क्रिस्टल 8नी ही ट्रॉफी बनवले. जगन्नाथ, स्पर्धा खूप मोठी होती. पश्चिम महाराष्ट्रातले बरेच संघ या स्पर्धेमध्ये खेळत होते. 360 अंशाचं मैदान आहे. भूमिपुत्र मैदानावरती खेळणं ही वेगळी मजा आहे. काय म्हणशील एकंदरीत तुझ्या परफॉर्मन्स विषयी? हो, नक्कीच या ग्राउंडवर खेळण्यासाठी उत्सुक असतोच आणि या ग्राउंडवर परफॉर्मन्स चांगला होतोच. जगन्नाथ मांढरेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. खूप चांगला परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जगन्नाथ मांढरे यांना देताना पाहतो. परंतु इथून पुढे मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज हा किताब आम्ही या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आम्ही आता इथून पुढे बेस्ट अगदी मॅन ऑफ द सिरीजचा हा किताब देणार आहोत. आणि मॅन ऑफ द सिरीज म्हटलं ना की संपूर्ण स्पर्धा अगदी 24 संघ खेळले, परंतु या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी अप्रतिम बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली. अर्थातच आपण जर पाहिलं तर हा किताब, संपूर्ण किताब आपण जर पाहिला तर एक स्पोर्टची सायकल आहे. ही सायकल आपण जर पाहिलं तर जनार्दन दादा देशमुख यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला देण्यात आले. त्याचबरोबर चषक सौजन्य गणेश दादा क्षीरसागर यांच्या माध्यमातून चषक सौजन्य मिळालंय. परंतु मॅन ऑफ द सिरीज हा किताब कोणत्या गावामध्ये जाईल? 5 विकेट्स ज्यांनी घेतल्या बॉलिंग करत असताना आणि तब्बल 101 धावा ज्यांच्या बॅटमधून आल्या, तब्बल कंटिन्यू सातत्यपूर्व 10 वर्ष मॅन ऑफ द सिरीज हा किताब जो खेळाडू घेतोय, अर्थातच पश्चिम महाराष्ट्रामधील वेल फिनिशर पट्ट्या आहे आसरेगावचा सतीश सनसिया. मॅन ऑफ द सिरीज हा किताब आम्ही या ठिकाणी वितरण करतोय. आदरणीय आमचे जनार्दन दादा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी दादांनाही विनंती करतो, दादा आपण या थोडंसं. आपण मॅन ऑफ द सिरीजचा किताब या ठिकाणी वितरण करतोय. आदरणीय आमचे महेश दादा पाटील साहेब या ठिकाणी जॉईंट होतील. त्याचबरोबर जनार्दन देशमुख हेही या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा आपण किताब या ठिकाणी देतोय. सतीश सनस यांना रायरेश्वर चषक 2025 मध्ये सातत्यपूर्व 10 वर्ष मॅन ऑफ द सिरीज किताब पटकवणारा हा खेळाडू आहे. जोरदार टाळ्या द्या सतीश सनस यांच्यासाठी. स्पोर्ट्स सायकल त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. आदरणीय आमचे जनार्दन दादा त्याचबरोबर महेश दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा किताब देतोय. सतीश सनस बोलावं लागेल. मॅन ऑफ द सिरीज आम्हाला सांगितलं की सातत्यपूर्व ज्या वेळेस दोंडेवाडी गावचं आयोजन राहिले, स्पर्धा राहिले, त्या वेळेस कायमस्वरूपी मॅन ऑफ द सिरीज तुम्ही पटकावले, परंतु या स्पर्धेमध्ये खेळ अप्रतिम राहिला. बॅटिंग असो बॉलिंग असो, काय म्हणाल? नक्कीच आसरेगावचा चांगला परफॉर्मन्स राहतो, कारण का ते आपल्याच गावची टुर्नामेंट असतात, अशा जोशाने खेळतात, त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहतो. आणि जर टीम बक्षीसमध्ये गेले तर वैयक्तिक परफॉर्मन्स पण चांगला राहतो.
आयोजन कसं वाटलं तुम्हाला? हे आयोजन आपण जर पाहिलं तर एक गाव अकराच्या स्पर्धा इथं करणं खूप मुश्किल आहे, कारण मैदान कोणालाही अवेलेबल होत नाही. परंतु आदरणीय दादा आहेत, त्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालं आहे. पुढील वर्षीसुद्धा ही स्पर्धा दादांनी सांगितली की थोडंसं अगोदर घेऊया आपण, जानेवारी फेब्रुवारीमध्ये. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आणि पर्व क्रमांक 2 ज्या पद्धतीने साजरी झालं आहे, पर्व क्रमांक 3 मध्ये आणखी काय अपेक्षा असेल? नक्कीच ही बेस्टच होती आणि 2 महिने झालं त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ते शॉपवरच नियोजन चाललं असतं की काय करायचं आहे, कुठे करायचं आहे. आणि त्यांचे अध्यक्ष असतील किंवा त्यांचे टीम मेंबर असतील सर्व, ते काटेकोरपणे लक्ष देतात की टुर्नामेंट कशी पार पडावी. त्यात बाप्पू आहेत आणि महेशदादांना त्यांना चांगलं ग्राउंडचं उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आणि भूमिपुत्र एक गाव अकराची मला वाटतं ही ह्या वर्षाची पहिली टुर्नामेंट असेल, नाहीतर इथं लीगच्याच टुर्नामेंट होतात. आणि ते पण बरोबर आहे की लीगला एक तालुक्याचं नेतृत्व असतं, त्यामुळं भूमिपुत्र सगळ्यांना देणं शक्य नाही. आणि आता रायरेश्वर असोसिएशनला भेटलं आणि त्यांनी ही टुर्नामेंट चांगल्यारीत्या पार पाडली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. शेवटचा प्रश्न असेल, सायकल मिळाले मॅन ऑफ द सिरीजमध्ये. पुढील वर्षी अपेक्षा करताय का की धोंडेवाडीचं पर्व क्रमांक 3 मध्ये आयोजन असेल, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक असू शकते का? काय म्हणाल? नक्कीच जर त्यांना मनावर घेतलं आणि त्यांचे आधारस्तंभ सुनील बापू धोंडे ते बाईक काही 4 व्हीलर पण ठेवतील, त्याबद्दल काही त्यांची शंका घेण्याची ही गोष्ट नाही. आणि टुर्नामेंटमध्ये चांगली नियोजन करतील ही अपेक्षा. थँक्यू सो मच. सतीश सनस यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. मित्रांनो, रायरेश्वर चषक 2025 या क्रिकेट स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीजचा खऱ्या अर्थाने हकदार कोण आहे तर ते नाव आहे सतीश सनस. इथून पुढे आपण 3 पारितोषिक वितरण करणार आहोत आणि आवाज असेल संकेत धनावडे यांचा. या प्लीज. चला आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे जाऊयात. तत्पूर्वी तृतीय क्रमांक जे आहे, मागील वर्षी देखील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्यांच्यामार्फत आलं होतं आणि ह्या वर्षी तृतीय क्रमांक त्यांच्याकडून आलं आहे. एकदा विनंती सर्वांना, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि आदर्श सरपंच ग्रामपंचायत बाबवडी अमरदादा बुदगुडे यांनी या ठिकाणी तृतीय क्रमांक दिला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण जेव्हा आपण त्यांच्याकडे गेलो ना तेव्हा त्यांनी तरुणांना आपल्या पारितोषिक दिलेले आहे. त्यांचा हार्दिक आभार. आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी, खरं तर गेले 10 वर्ष त्यांचा प्रथम क्रमांक आमच्याकडे आला आहे. म्हणजे मी ह्यापूर्वी गावी सामने ठेवत होतो आणि गावी येऊन, चालत येऊन आणि नंतर गाड्यांनी येऊन, कारण पूर्वी गाड्या नव्हत्या त्यावेळी चालत येऊन त्यांचा संघ खेळायचा आणि आम्ही लहान होतो. त्यांचा खेळाचे फॅन बऱ्याच वर्षापासून आहोत. तृतीय क्रमांकाचे मानकरी सर आश्रय संघ, विनंती आपण यायचे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. हॅलो, मी तृतीय क्रमांक देण्यासाठी सर्वप्रथम महेशदादा बोडके महाराष्ट्र पोलीस आपण पुढे या, विठ्ठलदादा शिरवली आपण या, तानाजीदादा धोंडे बडा शेठ यांना देखील विनंती आणि बाजीरावदादा धोंडे या सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे या. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेला संघ, चला विनंती आश्रय संघ आपण या. खूप चांगला खेळ तुमच्या मार्फत झालेला आहे. जोरदार टाळ्या आश्रय टीमसाठी, सतीश सनस आणि टीम. कारण पहा, ज्यावेळी ते क्वार्टर फायनल खेळत होते 3 बॉल 3 ची मॅच त्यांनी जिंकली आणि मला वाटतं सतीश यांचे बंधू जे आहेत दादांनी खूप चांगली गोलंदाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज की. पहा आवाज जरा कमी येतोय. रायरेश्वरच्या पायथ्याला त्या साईडला आसरे गाव आहे, या साईडला धोंडेवाडी गाव आणि खरं तर सोमेश्वरवाडी टीम. तुमचा आवाज जरा कमी होतो, एकदा जोरदार घोषणा. धर्मवीर संभाजी महाराज की. धन्यवाद. खूप चांगला खेळ इथे झालेला आहे आणि तृतीय क्रमांकाची मानकरी आपण पाहतोय आश्रय संघ. त्यांचा रेकॉर्ड आपल्या इथे होता, प्रथम क्रमांक दरवर्षी ते यायचे आणि प्रथम क्रमांक पटकवून जायचे, परंतु यावर्षी बॅड लक, तृतीय क्रमांक तुम्ही पटकवला, परंतु तुमच्या संघाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे. तदनंतर द्वितीय क्रमांकाकडे आपण जाऊयात. खरं तर दिवंगत कामगार नेते आणि खूप चांगलं कार्य ज्यांचं बोर तालुक्याच्या राजकारणामध्ये होतं,
द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी आपण या ठिकाणी सन्माननीय सकारामदादा कदम यांना व्यासपीठावरती बोलूयात. संदीपदादा राजीवडे, अंकुशदादा कंक आणि सन्माननीय ज्ञानेश्वर बापू दोंडे या मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण पुढे या. दिवंगत कामगार नेते कैलासवासी खरं तर रघुनाथ भाऊ केंद्रे यांचं कार्य आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि महेशदादा या सर्व मान्यवरांना विनंती करतो द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण त्यांच्या शुभ हस्ते देऊयात. श्रीधर भाऊ आज या ठिकाणी काही कारणामुळे इथे आलेले नाहीत, परंतु मागील वर्षी देखील त्यांचं पारितोषिक होतं आणि ह्या वर्षी देखील द्वितीय क्रमांक तब्बल 41,000 रुपये सन्माननीय श्रीधरदादा केंद्रे यांनी दिलेले. एकदा जोरदार टाळ्या श्रीधरदादा केंद्रेंसाठी. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी GCC अर्थात गुरुहत्ता कलाग्रह प्रतिष्ठान दोंडेवाडी ठरतोय. इथे द्वितीय क्रमांकाचा मानकरी गणपती बाप्पा. थँक्यू व्हेरी मच. व्यासपीठावरती आपण पाहतोय अगदी द्वितीय क्रमांकाचे मानकरी असलेला संघ आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. खूप चांगला खेळ दोंडेवाडी टीमचा राहिलेला आहे. आदरणीय महेशदादा पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय सकारामदादा कदम, संदीपदादा राजीवडे, अंकुशदादा कंक आणि सन्माननीय ज्ञानेश्वर बापू दोंडे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अगदी द्वितीय क्रमांकाचे मानकरी असलेल्या GCC दोंडेवाडी टीमला या ठिकाणी आपण त्यांचा गौरव करतोय. खूप चांगला खेळ तुमचा राहिला आहे. खूप चांगली लढत तुम्ही दिलेली आहे आणि इथे अगदी रनरअप ऑफ द टुर्नामेंट. तदनंतर मेगा फायनल प्रथम क्रमांक या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ज्यांच्याद्वारे आपण देणार आहोत पारितोषिक त्यांना आपण सर्वोत्तम बोलूयात. महेशदादा पाटील आपण पुढेच या. प्रथम क्रमांक, कारण हे जे मैदान आहे करी आपण पाहिलं ना बरेच इथे खेळाडू आले. सर्वांच्या मुखामध्ये एकच वाक्य होतं की या मैदानावरती खेळणं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न कोणी पूर्ण केलं तर महेशदादा पाटील यांनी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण महेशदादांना बोलूयात, अनिलदादा धनावडेंना बोलूयात, बाजीरावदादा धोंडे, API ज्ञानेश्वर धोंडे, विठ्ठलदादा शिरवले, सर्व मान्यवरांना विनंती करतो सर्वांनी या. प्रथम क्रमांक आपल्या सर्वांचे लाडके उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे रणजितदादा शिवतारे यांनी दिलं होतं. विकासाचे वारे रणजितदादा शिवतारे. आणि इथे आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचे त्याचबरोबर गुरुहत्ता कलाग्रह प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सन्मान्य गणपत मामा धोंडे यांना देखील विनंती. गणपत मामा आपण पण या. बाबा आपण पण या. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरते वाई तालुक्याला बिलॉंग करणारा संघ सोमेश्वरवाडी टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या. छत्रपती शिवाजी महाराज की. त्याचबरोबर संदीपदादा शिरगावकर आपणास देखील विनंती आपण या, कारण खूप चांगलं क्रिकेट त्यांचं आहे. इथे आपण पाहतो या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला संघ शेखरदादा धोंडे यांना देखील विनंती आपण देखील यायचं आहे. शेखरदादा आपण पण या. इथं आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी असलेला संघ. प्रथम क्रमांक सन्माननीय रणजितदादा शिवतारे उपाध्यक्ष जिल्हा परिषद पुणे. सुरजदादा आपणही जा. सर्व मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम क्रमांक किंग ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा राजा संघ. एकदा जोरदार टाळ्या सोमेश्वरवाडी टीम साठी. पहा खूप चांगला प्रयत्न त्यांनी केला आणि पहा इतिहास जो होता ना इतिहास बदललाय त्याने. क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी आहे आणि या स्पर्धेचा रेकॉर्ड तोडलाय सोमेश्वरवाडी टीम. एकदा हातवरती. छत्रपती शिवाजी महाराज की. खूप चांगला संघ आहे आणि आदर्श संघ खरं तर वाई तालुक्यातले दोन्ही संघ आणि त्यांनी या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम तृतीय क्रमांक पटकवले. द्वितीय क्रमांक दोंडेवाडी टीमचा. इथे सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलंय. इथे आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. सर्वोत्तम जे तिन्ही क्रमांकाचे संघ आहेत त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूयात.